आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। रेकॉर्डवरील एक आरोपीकडून एक गावठी पिस्तूल, एक जिवंत कारतूस जप्त, खंडणी विरोधी पथक 2 ची कारवाई। पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक 2 ने रेकॉर्डवरील एका आरोपीवर कारवाई करत त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस जप्त केला आहे। ही कारवाई 25 मार्च रोजी करण्यात आली। वरिष्ठांच्या आदेशानुसार 18 मार्च ते 28 मार्च दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात आली होती। अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गोरख देव, पोलीस हवालदार प्रवीण परीट, दयानंद गायकवाड, अमोल राजत आणि शेखर खराडे हे पथक खडकी परिसरात पेट्रोलिंग करत होते। यावेळी खडकी बाजार बस स्टॉप परिसरात गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून हितेश उर्फ बापू सतीश चांदणे वय वर्ष 24 राहणार राजीव गांधी नगर खडकी याला ताब्यात घेतलं। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस आढळून आलं। या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। संबंधित आरोपीवर यापूर्वीही विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक माशाळ, सहाय्यक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक 2 चे पोलीस निरीक्षक राम राज माने आणि त्यांच्या पथकाने केली। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।